अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांडामध्ये एक वेगळं वळण आलेलं आहे। या प्रकरणातील शेवटच्या फरार आरोपीला आता अकोला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यानंतर आता एकूण आरोपींची संख्या 9 झाली आहे। अक्षय नागलकरची अत्यंत क्रूरपणे हत्या करून आरोपींनी संपूर्ण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। हत्या केल्यानंतर अक्षयला जाळून त्याची राख नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। मात्र अकोला पोलिसांनी या नदीपात्रातून हाडांचे तुकडे शोधून काढल्याचा दावा केला। अकोला पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येतोय, तर पुढील तपासात आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही 8 आरोपी आहे त्यांना अटकेसाठी एसडीपीओचा पथक होतं, एलसीबी आमचा लोकल क्राईम ब्रांच स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथक होते, पोलिसांचे पथक होते, असे वेगवेगळे पथक स्थापन करून 8 जे मेजर आरोपी आहे, मेन आरोपी आहे त्यांना 48 आवर्स मध्ये अटक केलेली होती अकोला पोलिसांनी आणि नंतर त्यांचा पीसीआर घेतला होता। एक जे फरार आरोपी होता शिवा माडी, तो आज अटक झालेला आहे। बैतूलमध्ये आमची टीम गेली होती, बैतूलमधून त्यांना अटक केलेला आहे आणि त्याचा आज पीसीआर सुद्धा भेटलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।